कसं काय पब्लिक, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत तवा प्रॉन्स बनवणार आहोत। एवढी इझी आहे की 10 ते 15 मिनिटात रेडी टू ईट होते, एवढी इझी आहे। सो आम्ही तर बेसिकली ही घरी मी तर खूपच बनवतो, मी किंवा माझे पप्पा पण। तर म्हणून असा विचार केला की ते दाखवूया, तुम्हीही बघा आणि बघा ट्राय करून घरी। तर जास्त वेळ न घालवता आपण बनवायला घेऊया, चला। तर सगळ्यात पहिला आपण गॅस चालू करून घेऊया, ओके। आणि हे जरासं चांगलं तापून दे त्याला। आता हे बऱ्यापैकी तापलेलं आहे, तर आता तेल घालूया। थोडंसं तेल जरा जास्त घालतोय, बिकॉज जास्त म्हणजे हार्डली 2 चमचे असतील, 2 ते 3 चमचे, कारण थोडंसं नॉनव्हेजमध्ये तेल टेस्ट चांगली येते। तर थोडंसं मी जरा जास्त घेतलंय। तर आता हे तेल गरम झालेलं आहे, तर मग आता आपण हे दोन कांदे आहेत, ओके। तर हे कांदे टाकून घेऊया, चांगलं परतायचं, थोडंसं मऊ करायचं, लालसर करायचं। तर बघू शकता कांदा लाल होतोय, हा एवढा बस झाला लाल झालेला, म्हणजे हार्डली हे मी 2 मिनिटं ह्याला परततोय, 2 मिनिटं झाली असतील। आणि आता आपण एक टोमॅटो घेतलाय, हा टोमॅटो टाकून देऊया। मी टोमॅटो जास्तही घेऊ शकता, इट्स कम्प्लीट डिपेंड ऑन यू। 3 कांदे घेत असेल तर 2 टोमॅटो घ्या, म्हणजे एक फक्त टोमॅटो एक कमी असून देत। आता हा आपला टोमॅटो आणि कांदा हा बऱ्यापैकी लालसर झालेला आहे, ओके। मी थोडासा गॅस स्लो करतो ह्याच्यात। इथे आपण 2 चमचे मसाला घेतलाय, अर्धा चमचा हळद घेतलाय आणि अर्धा चमचा लाल तिखट, एक कलर येण्यासाठी। आता ह्याला चांगलं परतायचं, चांगलं ह्याला मस्तपैकी। थोडासा गॅस फास्ट करून, जास्त पण नाही फास्ट करायचा, थोडासा फास्ट करायचा आणि परतायचं। बघू शकता कसं नरम हे टाकल्यावर निदान 2 ते 3 मिनिटं तुम्ही परता ह्याला, कारण तर मग त्याचा पूर्ण मसाला तो पूर्ण ऍब्झॉर्ब होतो, त्याची टेस्ट आणि स्मेल चांगलं येतं। आता हे बऱ्यापैकी आपलं लालसर झालंय, ओके। सो आता मी टाकतोय ही कोलंबी। आता ही कोलंबी टाकली, याचा गॅस फास्ट करून ह्याला मी चांगलं जरा परतून घेतोय। जास्त एकदम ढवळू नका ती कोलंबीची, नाहीतर किमावून जाईल। सो हलक्या हाताने ह्याला परता आणि मीडियम ठेवा गॅस, जास्त फास्ट नको, ओके। हे बघा मी हलक्या हाताने एकदम त्याला फिरवतोय। तुम्हाला असं वाटतं खाली लागलंय, पण ते लागत नाही, ते पाणी टाकल्यावर ते बरोबर प्रॉपर येतं सगळं। एक कोकम टाका, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट। मी 4 ते 5 कोकम घेतलेले आहेत, छोटे छोटे आहेत। सो ह्याला टाका आणि ह्याला थोडंसं परता परत। आणि मी गॅस थोडा मिडियमच ठेवलाय, ओके, फास्ट नाही केलंय मी अजून, ठीक आहे। हे 2 मिनिटं झालेली आहेत, तर आता मी याच्यात थोडंसं पाणी टाकतो, म्हणजे तुम्ही घेऊ शकता अर्धा कप पाणी घेऊ शकता, जास्त पण नको टाकू, ठीक आहे। एवढं बस झालं। आणि ह्याला थोडंसं परत ढवळा। मी थोडा गॅस फास्ट करतोय आता, ओके। ह्यामध्ये आता मी टाकणार आहे मीठ तुमच्या टेस्ट प्रमाणे टाका, थोडं सांभाळून टाका, का बिकॉज कोलंबीमध्ये पण थोडंसं ते सॉल्टी असतं। सो मी थोडंसं मीठ टाकतोय आणि ह्याला छान हलक्या हाताने ढवळा। आता जसं मी बोललो की कोलंबीचा किमा होऊन जाईल, ऑलमोस्ट आपली डन आहे। आता ह्याला शिजायला द्या, याला तरी तुम्ही 10 ते 15 मिनिटं शिजवा। मी आता गॅस मिडियम करतोय आणि ह्याला आता शिजवायला ठेवतोय। तर हे 10 ते 15 मिनिटं शिजवा, ओके। तर हे ऑलमोस्ट 7-8 मिनिटं मी शिजवलेलं आहे। तर आता आपण बघूया, ओके। हे बघा, हा तुम्ही बघू शकता हे पूर्ण शिजलेलं आहे आता, हे बघा। तर मस्तपैकी याचा कलर आलेला आहे छानपैकी, ओके। तर आपण ह्याला आता गॅस बंद करूया, ठीक आहे। आणि आता आपण ह्याला छानपैकी सजवूया, म्हणजे डिश मध्ये घेऊन, ओके। चला।